ਤੈਨੂੰ ਕੀ ਦੱਸਾਂ ਮੇਰੇ ਲਈ ਕਿਆ ਤੂੰ, ਮੇਰੇ ਲਈ ਧੜਕਨ ਮੇਰੇ ਲਈ ਸਾਹ ਤੂੰ। ਤੈਨੂੰ ਕੀ ਦੱਸਾਂ ਮੇਰੇ ਲਈ ਕਿਆ ਤੂੰ, मेरे लिए धड़कन मेरे लिए साथ तू। हाय दिल तू जान तू, दर्द दी दवा तू। जद तक मैं जीना मेरे जीण दी वजह तू। दिल तू जान तू, दर्द दी दवा तू। जद तक मैं जीना मेरे जीण दी वजह तू। नमस्कार, मी मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे। आज आहे ना पाणीपुरी कशी बनवायची ते बघूया। बघा, इथे मी एक छोटी वाटी मैदा घेतला आहे आणि त्याच्यासाठी मी 4 वाट्या रवा घेतला आहे। चला तर मग आपण आता पाणीपुरी बनवायला सुरुवात करूया। बघा, आता आपण रवा वाटग्यात घालून घेऊया, मैदा घालून घेऊया, मीठ घालून घेऊया, याला छान मिक्स करून घेऊया। बघा, इथे मी 1 वाटी रवा घेतला होता जाड, त्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। ते पाणी आपण आता घालून घेऊया। बघा, आता छान असा गोळा बनलेला आहे आपला। आता आपण झाकून ठेवूया। बघा, छान झालेले आहे। आता आपण अर्धा तास भिजत ठेवूया, झाकण ठेवून देते। बघा, इथे आपला अर्धा तास झालेला आहे। पीठ आपलं छान असं भिजलं आहे आणि थोडंसं गरम पाणी करून घेतलं आहे। हवं तर थोडासा फक्त हात लावायचा, गरज वाटलीच तर, नाही तर नाही। आता आपण पुरी करून घेऊया। त्यासाठी थोडंसं गोळा करून घेते मी, छान असा वळून घेते हाताने। बघा, थोडासा हात असा गरम पाण्याचा थोडासा फक्त हात ओला करून लावूया, छान मळता येतं मग। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। हे बघा, असे छोटे छोटे सर्व गोळे एकसारखे करून घेऊया। बघा, थोडासा पाण्याचा गरम हात लावून गरम पाण्यात थोडासा हात लावायचा, छान अशा गोळ्या गोल गोल बनवून घेऊया। थोडंसं लावायचं, खूप नाही। असे सर्व मी गोळे बनवून घेते आता। बघा, आता आपण पाणीपुरीची पुरी लाटून घेऊया। आपल्याला पुरी एकाच साईडने लाटायची आहे। छान असं हाताने मळून घ्यायचं, छान होते। बघा, लाटून झालेली आहे। आता आपण ही एका कॉटनच्या कपड्यावर टाकूया, परत ही दुसरी पण लाटून घेऊया। बघा, ही पण लाटून झाली। आपल्याला अशीच टाकायची आहे। आता अशा सर्व पुऱ्या मी लाटून घेते। बघा, इथं आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहे। आता आपण तळून घेऊया। बघा, तेल गरम झालं ते चेक करूया। आपलं तेल गरम झालेलं आहे। बघा, पहिली पुरी टाकून घेऊया। आपण असं पुरीवर तेल हे करूया। बघा, दुसरी पुरी पण टाकून घेऊया। बघा, छान असे टम्म आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहेत। आपण आता तिसरी पण टाकून घेऊया। उलटी करून घेऊया। आपण परत एक पुरी घालूया, ही पण उलटी पलटी करूया।
आता ह्या 2 पुऱ्या आपण काढून घेऊया. अशा सर्व पुऱ्या आपल्याला आता तळून घ्यायच्या आहे. बघा आता आपण काढून घेऊया आणि अशाच आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. बघा सर्व पुऱ्या आपल्या इथे तळून झालेल्या आहे. आता आपण पाणी बनवूया. बघा आपण तिखट पाणी बनवण्यासाठी इथे पुदिना घेतला आहे, त्याच्या दुप्पट कोथिंबीर घेतली आहे, मिरची घेतली आहे आणि अद्रक घेतली. इथं घेतला आहे चाट मसाला, काळं मीठ, मीठ, जिरेपूड, जिरे भाजून घेतले आहे आणि त्याची पावडर बनवली आहे. हिंग घेतला आहे आणि गूळ घेतला आहे. आता हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया. गूळ घालून घेऊया, थोडं चिंचेचं पाणी घालून घेऊया आणि परत थोडं फिरवून घेऊया. बघा असं मी हे सर्व गाळून घेतलेलं आहे. चाट मसाला, काळा मीठ, मीठ, जिरा पावडर, हिंग. आता आपलं पाणी तयार आहे. बघा खजूर घेतली आहे, चिंच घेतली आहे. आता हे आपण भिजत घालूया. गरम पाणी घालते मी. आता हे भिजू देऊया. बघा गोड पाण्यासाठी खजूर आणि चिंच हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आणि गाळणीमध्ये बारीक गाळून घेऊया. बघा आता आपण चिंचेचं वाटलं ते गाळून घेऊया गाळणी. बघा आता आपलं हे गाळून झालेलं आहे. बघा वाटून घेतलेलं खजूर आणि चिंच आपण आता शिजवून घेऊया. त्यामध्ये छोटीशी वाटी एक मी गूळ घातला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. बघा मी पाणी घातलं थोडं. आता आपण सामान घालून घेऊया. थोडंसं तिखट घालूया, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, कारण आम्ही तिखट पाण्यामध्ये पण सामान थोडं कमी कमीच घातलं, तर आम्हाला खूप तिखट पाणी नको होतं. मीठ, चाट मसाला, जिरेपूड. आता हे थोडं मिक्स करून घ्यायचं आणि याला काय आता जास्त शिज द्यायची गरज नाही, शिजलेलं आहे ते. आता थोडंसं झालं की काढून घ्यायचं. बघा आता आपण इथे वाटाणे शिजत टाकूया, कुकरला लावूया. बटाटे पण लावूया, मीठ घालूया, थोडीशी हळद घालूया आणि आपण आता हे कुकर लावून घेऊया. त्यामध्ये बटाटे पण घालते मी, बटाटे पण ठेवूया.